नमस्कार, मी कविता. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझा चॅनल अविकन विथ कवितामध्ये. आज आपण विचार करणार आहोत येणाऱ्या वटसावित्रीच्या पूजेबद्दल, जी येत्या 10 तारखेला म्हणजेच 10 जानेवारी 2025 मंगळवारी आहे. या दिवशी सर्व सौभाग्यवती आपल्या पतीसाठी पूजा करतात. त्या वडाच्या झाडाची पूजा करून त्याला फेरे मारतात. पूर्वीपासून जी प्रथा चालत आलेली आहे आणि जी कथा आपल्याला माहिती आहे ती सांगायची पुन्हा एकदा गरज वाटत नाही. जसं आपल्याला माहितीच आहे, सत्यवानाचे प्राण सावित्रीने यमाकडून कसे हिरावून आणले होते आणि त्याच्यासाठीच ही वटसावित्रीची पूजा केली जाते. पूर्वी परंपरागत प्रमाणे सर्व सौभाग्यवती सुंदर अशा तयार होऊन सर्व सौभाग्याचं लेणं घालून वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा अर्चा करायच्या. मनोमन त्याला साकडं घालायच्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी. सर्वजणी एकत्र येऊन गीत गात अगदी मनोभावे त्याची पूजा करायच्या आणि मग घरी परतायच्या. पूर्वीपासून ही पद्धत चालत आलेली आहे. आणि ही अशी का आहे तुम्हाला ठाऊक आहे का? वडाच्या झाडाचं आयुष्य किमान 250 ते 300 वर्ष असतं आणि त्यासाठीच त्याला एक दीर्घायुष्य झाड म्हटलं जातं. आणि त्याच आशयानुसार आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभावं म्हणून त्याची पूजा केली जाते. अशी झाडं वाढण्यासाठी देखील बरीच वर्ष जातात, पण ती एकदा का मोठी झाली तर खूप वर्ष ती आपल्याला साथ देखील देतात. पण आता पूर्वीप्रमाणे पूजा करायचा प्रकार राहिलेला नाही. काळानुसार ती प्रथाही बदलत चालली आहे. बऱ्याचशा स्त्रिया एक छोटीशी फांदी घेऊन येतात वडाची आणि घरात ती लावून त्याची पूजा करतात आणि दुसऱ्या दिवशी ती सुकलेली फांदी डस्टबिनमध्ये फेकली जाते. पण यामध्ये आपण विचारच करत नाही की त्या एका फांदीसाठी त्या वृक्षाच्या किती फांद्या तोडल्या गेलेल्या आहेत. किती मोठ्या प्रमाणावर ह्या एक दिवसात वडाच्या फांद्यांची तोड होत आहे. एवढा विशाल वृक्ष एका दिवसासाठी पूजेसाठी असा तोडला जातो, हे फार वाईट आहे. म्हणूनच आता आपल्याला काळानुसार थोडासा बदल जर करायचा झाला तरी आपण आता एक ठरवूया. अशी फांदी वगैरे विकत न आणता एक वडाचं रोपच विकत आणा आणि ते वडाची रोपाची पूजा करून ते रोप तुमच्या सोसायटी तुमच्या आसपासच्या आवारामध्ये नेऊन त्याला लावा. या झाडांना जास्त देखरेखीची गरज नसते. ते अगदी निसर्गा नियमानुसार वाढतात. निसर्गच त्यांची काळजी घेतो. आपल्याला फक्त त्याला जमिनीत रुतवायचं असतं. तर ह्या वटपौर्णिमेला हे नक्कीच करा. थोडासा बदल. घरी फांदे आणून पूजा करू नका. त्याऐवजी वडाचं रोप आणा किंवा तुमची सोसायटी मिळून किंवा मैत्रिणींचा एखादा ग्रुप मिळून तुम्ही एखादं वडाचं झाड आणून सगळ्यांनी एकत्र मिळून त्याची पूजा करून मग ते रोपटं लावावं. ही माझी कळकळीची विनंती आहे सर्व माझ्या मैत्रिणींना. मला असं वाटतं पूर्वीपासून आपल्याकडे ना हे 2च प्रकार वापरले जायचे अशा मोठ्या विशालकाय वृक्षांना संरक्षण देण्यासाठी. त्यातला पहिला हा प्रकार होता त्या झाडांची पूजा करणं, जेणेकरून कोणी त्या झाडांची तोड करणार नाही, भक्तिभावाने त्यांचं संरक्षण करेल. आणि दुसरा प्रकार तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. आपण म्हणतो ना त्या चिंचीच्या झाडावर भूत आहे, त्या जांभळाच्या झाडावर भूत आहे, हेच ते भूताटकी. पण मला वाटतं हे देखील तेव्हा त्या झाडांना संरक्षण करण्यासाठीच वापरलं जायचं, की जेणेकरून त्या मोठ्या विशालकाय वृक्षांना तोडण्यासाठी कोणी जाऊ नये. पूर्वी लाकडांची जरूरत फार असायची आणि त्यामुळे वृक्षतोडही मोठ्या प्रमाणावर व्हायचे. पण त्यासाठी छोटी छोटी झाडे निवडली जावीत आणि हे विशालकाय वृक्ष जे 250-300 वर्ष आपल्याला साथ देतात, ऑक्सिजन देतात, आपला वातावरणाचा खूप मोठा फायदा होतो, त्यामुळे त्यांचा बचाव व्हावा. आणि म्हणूनच त्यासाठी हे प्रकार वापरले जायचे. कारण तेव्हा लोक ह्यावरच विश्वास ठेवत होते. तेव्हा टेक्नॉलॉजी, सायन्स याचा इतका काही संबंध नव्हता. पण आपण काळानुसार हे सगळं विसरत चाललो आहोत आणि त्याच्या मागे आपण त्या वृक्षांची तोडही देखील करत आहोत. तर मला आता वाटतं ही वेळ आहे आपल्याला सर्वांना बदलण्याची. आपल्या भारतीय परंपरेची मोठी मोठी वृक्ष
चिंच, जांभूळ, वड, पिंपळ अशा ह्या विशालकाय वृक्षांची लागवड करण्याची, त्यांना रुजवण्याची. आपल्याला पण वेळ लागलेला आहे पाश्चात्य देशातील झाडांचं, जसं की चेरी ब्लॉसम वगैरे. पण मला वाटतं त्यापेक्षा आपल्या ह्या भारतीय परंपरेच्या झाडांचीच लागवड करणं जास्त गरजेचं आहे आणि तेच आपल्या वातावरणासाठी अनुकूल आहे. तुम्हालाही वाटत असेल आपल्या पुढच्या पिढ्यांनी अगदी सुखरूप आणि आनंददायी आयुष्य जगावं, वृक्षवल्लींसोबत छान नांदावं, तर आत्ताच सुरुवात करा. तेव्हा कुठे ही झाडं पुढे जाऊन मोठी होतील आणि आपल्या चिमुकल्यांना खूप चांगली साथ देतील. आणि त्याची सुरुवात ह्या वटपौर्णिमेपासूनच करा. कराल ना? नक्कीच आशा करते की तुम्ही देखील कराल. एखादं रोपटं तरी या वटसावित्रीला तुम्ही लावाल. काय मत आहे हे नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. इथपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.